ओके. व्हिडिओ पण काढलाय मी. हॅलो. हॅलो, आवाज येतोय? येतोय, ओके बोला बोला. ओके. आज साईट मधला व्हिडिओ पण काढलाय आणि काही फोटो पण घेतलेत. जे कोणी साईटवर व्हिजिट केलेली नाहीये. आता मागे जे आहे, शिंगारे झाले, वर्कर झाले, आणखी आता जॉईन झालेल्यांपैकी एकच मिनिट. जेदे झाले, औरंगे झाले, असे बऱ्याच जणांनी व्हिजिट केलेली आणि प्लॉटची अवस्था पण बघितलेली आहे. आता सध्या स्थितीत जरी ज्यांच्या ज्यांच्या प्लॉटची झाडं जळालीत. आता हे बघा, हे सगळं हिरवगार होत आधी. हे जे नारळाचे झाडं वगैरे आहेत, खूप जणांचे जळालेत आणि हे फक्त पाण्याअभावी झाले. आणि या वर्षी तरी आणखी ह्या येणाऱ्या 2-3 महिन्यात, 2-3 महिन्यात जर आपण यावर काही उपाय काढला नाही तर आणखी ही झाडे जळण्याची शक्यता आहे. ठीक आहे, एक व्हिडिओ अपलोड होतोय, तो शेअर करतो मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्या ज्या ड्रीप लाईन आहेत, पहिल्या ज्या ड्रीप लाईन होत्या, काही ठिकाणी काय झालं, प्लॉट मालक म्हणा किंवा काड्या वगैरे आणणारे, दारू पिणारे येऊन बसणारे, तर त्यांनी जाळपोळ केली आणि ही ड्रीप लाईन जी आहे ती जळालेली. तर त्यामुळे आता त्या ड्रीप लाईनचा काही उपयोग नाही. आणि खूप दिवस झाले ते मीटर आपल्या मोटर बंद आहे विहिरीवरची. त्यामुळं ती ड्रीप लाईन ब्लॉक पण झालेली आहे शेवाळामुळे. तर ह्या वर्षी ती ड्रीप लाईन तरी नवीनच टाकावं लागणार आहे. आता हा व्हिडिओ मी आज घेतला काढून स्पेशली दाखवण्यासाठी की आता तरी झाड हिरवे आहेत हे समोरचे नारळाचे. पण ह्या बाकीच्यांना पाणी लागत नाही, पण जेवढी काही नारळाची झाडे आहेत, ह्या वर्षी जर त्यांना ड्रीप लाईन टाकली नाही तर ही सगळी झाडं सुकून मरणार आहेत. आणि ते पर शेंडा वाळला की परत त्याला पाणी देऊन ते हिरवं होत नाही. एकदा शेंडा पिवळा पडला की त्याचा गाभा तो मरतो, त्याच्यानंतर ते हिरवं होत नाही. आता ह्या 1-2 महिन्यात जर ड्रीप लाईन टाकली नाही तर हे झाड वाढायची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण या साईटवर आपल्या साईटच्या ग्रुपला पण शेअर करणार आहे. आता हे जे आहे हे दानवे सरांच्या याच्यातलं आहे, दानवे सरांच्या प्लॉटिंग मधलं आहे. आता इथे त्यांनी स्वतःची ड्रीप लाईन टाकून घेतली होती, पण तिथं राहणाऱ्या लोकांनी काय केलं की कॉक चालू बंद करताना की काय, की त्यांना ते पाणी पुरत नाही म्हणून की काय, की ती ड्रीप लाईन त्यांनी टाकलेली ती बंद ठेवली. आता त्यांच्या साईट मधले सगळी झाडं ते वळायला लागलेत. माग मी माझ्या हाताने सुरू केला होता कॉक, पण त्यांनी ते परत तिथं ड्रीप लाईन कुठंतरी जाळून टाकलीये आणि कॉक पण बंद आहे. त्यामुळे त्यांच्या साईट मधले तर ते झाड वाढणारच आहेत. आता ही
एवढी मोठी मोठी झाडं होती. ही एवढी मोठी मोठी झाडं असून सुद्धा त्यांचे पाण्याअभावी सगळे कोलमडून पडले. मेन म्हणजे शेंडाच पडला. शेंडा पडला म्हणजे विषय संपला. ठीक आहे. हे शेअर करा ना ग्रुपला. हा, हे शेअर करणार आहे ग्रुपला. आता मेन म्हणजे सांगायचं झालं तर एक A27 ला पायवाट केली का? A27 एकच मिनिट. जेधेनचा प्लॉट ना? जगताप. जगताप. जगताप हो, आहे तिथं. ऑलरेडी तिथे एक बांधकाम झालंय. जिथे जिथं बांधकाम झालंय तिथं ते कुंपण तोडलं गेलंय. तर काय करावं लागणार आहे, जेवढी ती भिंत आहे, जेवढी ती पायवाट आहे ती क्लोज करता येते. आणि ती पायवाट कशामुळे पडली त्यांना पण आपण बोललो माग. तर ते ह्या काय म्हणतात त्याला, बंगल्यावरचे जे काही लोक आहेत इंजिनियर, तेच ह्या घरामध्ये, जिथे ह्या जगतापांच्या प्लॉटच्या पाठीमागे जो जे घर आहे तिथं राहायला आहेत. त्यांनी तर तिथले लोक तिथं राहायला आहेत. त्यामुळे ती त्यांची तिथं पायवाट झाली आहे. त्यांना ते बोलणं झालं की ते बंद करा म्हणून. बोलले पण की करू म्हणून आपण. आणि दुसरी गोष्ट, काही ठिकाणी कुंपण तोडून आता मी एकदम फोटो काढले, मी आज शेअर करतो.
एकच मिनिट. एकच मिनिट शेअर करतो मी. आता हे जे आहे मेश्राम यांच्या प्लॉट मधला झाड आहे. मेश्राम हे जे मेश्राम मागच्या वर्षी नाही 2021 मध्ये त्यांनी बँकेच्या रांगेत लागून त्यांचं मेंटेनन्स भरलं होतं. अक्षरशः सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बँकेत होते. आणि एवढं करून सुद्धा जर त्यांच्या प्लॉटची झाडं वाळतात तर आपण काय केलंय आणि काय नाही याच्यावर ते चिडणारच आहेत. आणि वारंवार आपण मीटिंग साठी बोलवलेलं सगळ्यांना आता शेवटी थकून लोकांकडनं प्रतिसाद येऊ द्या की बाबा मीटिंग घ्या तेव्हा कुठं आपण मीटिंग अरेंज करतोय. आता काय भरपूर लोकांचं तसं झालंय की ज्यांनी मेंटेनन्स दिलाय त्यांचे पण झाडं वाळलेत. मग ते विचारायला हजर होतील. आम्ही मेंटेनन्स दिला तरी आमचे झाडं का वाळले. आता आपण इथं जे राहणारे लोक आहेत ते तर तिथं जाऊन त्यांच्या झाडांना पाणी देऊ शकत नाहीत. जोपर्यंत प्लॉटच्या सगळ्या लोकांची सहमती नसेल तोपर्यंत आपण 1 रुपया खर्च करू शकत नाही. माग शिवरकर नाही शिवरकर काय एकच मिनिट खेडकर मागे खेडकर म्हणाले की त्यांच्या प्लॉटची क्लिनिंग करण्यासाठी तुमच्याकडे जी जमा आहे त्यातनं द्या आणि त्या प्लॉटची क्लिनिंग करून द्या म्हणून. पण त्या प्लॉटचा खर्च जर एका प्लॉटचा खर्च जर बघायला गेलं तर एका प्लॉटचा खर्च मिनिमम त्यांनी स्वतःच विचारला आजूबाजूला 2000 त्यांना एका प्लॉटचा खर्च सांगितला. आणि आपण मागे जो प्लॉट क्लिनिंग साठी दिला होता कॉन्ट्रॅक्ट तो 25,000 म्हणून आपण हे केलं होतं की 25,000 त्याला पूर्ण साईट क्लीन करायला दिली होती. पण त्याच्यावरही कोणी अजून मीटिंग ठरली नव्हती आणि पूर्ण निर्णय झाला नव्हता. आता हे आहे जेधेंच्या प्लॉट मधलं आहे म्हणजे जगतापांच्या शेजारी जेधेंचा प्लॉट आहे भोसले जेधे. तर इथली झाडं एवढी वाढलीत की अर्धा प्लॉट त्या जाळीनेच घेतलाय. आता जर त्यांना विकायचं झालं तर येणारा जो कस्टमर आहे तो हे जे ते असो की कोणी प्लॉट धारक कोणी असो ज्याला विकायचा आहे त्यांनी तो प्लॉट दाखवायचा किती. 1 गुंठा म्हटल्यावर ते जाळी दाखवायची की प्लॉट दाखवायचा हा प्रश्न पडतोय. आता खूप जणांचे असं विकण्यासाठी फोन येतात की कस्टमर बघा कस्टमर भरपूर आहेत पण साईटची ही अवस्था बघून लोक निघून जातात.
बाजूच्या प्लॉट मध्ये म्हणजे आपल्यासारखं जे डेव्हलपमेंट होतं तसं बाजूच्या प्लॉट मध्ये नाही. पण तिकडे तशी त्याची व्यवस्था झालेली नाही. मागे आपण ह्या कटिंग साठी कॉन्ट्रॅक्ट दिला होता, त्याच्यावर कोणाची सहमती आली नाही. काय करायचं काय नाही, काही जणांनी सांगितलं की आपण दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघू, त्याच्यापेक्षा कमीवाला बघू. त्यासाठी मी स्वतः मेसेज पण टाकला की कोणाकडे कमीवाला असेल, त्याच्यापेक्षा कमी रेट मध्ये जर करून देणारा असेल तर त्याला तसं देऊ कॉन्ट्रॅक्ट. तर आता काही ठिकाणी काय होतंय, आता हे जे आहे प्लॉट नंबर 43 आहे. इथं बाजूला बांधकाम चाललंय आणि त्या माणसांनी बाजूच्या शेतावाल्याने की इथनं गाड्या तिकडे नेण्यासाठी आपल्या प्लॉटचं सगळं फेन्सिंग जे आहे ते कट करून तोडून तिकडनं गाड्या घोड्या ने आण करते. आता हे प्लॉट धारक येऊन गेले. त्यांना जसं कळालं, त्यांना फोन करून सांगितलं की असं असं होतंय. ते येऊन गेले आणि त्यांना ते बोलणं झालं पण की तुम्ही तुमच्या प्लॉटचं फेन्सिंग करून घ्या. म्हणजे हे जे आहे हे सार्वजनिक फेन्सिंग झालं. पण कोणाला ते तोडण्याची परवानगी तर नाहीच आहे. पण तुमच्या प्लॉटचं फेन्सिंग जर तुम्ही करून घेतलं तर तुम्ही तिथं सेफ राहाल की तुमच्या प्लॉटचे ते फेन्सिंग तोडलंय म्हणून हे तुम्ही केलेलं आहे. ठीक आहे. आता मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे रखडतोय तो फेन्सिंग कटिंगचा, जो वारंवार आता पुढे चालून हे फेन्सिंग वाढणार आहे. हे आहे मेन कुदळे मॅडमच्या याच्यातला आहे. आता हा प्लॉट जो आहे आम्ही 21 मध्ये मस्तपैकी तोडून घेतला होता. आणि दिवाळीच्या याच्यात ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यांना जेवढे त्याला पैसे दिले होते तेवढे त्यांनी काम केलं आणि नंतर तो कुठेतरी निघून गेला. त्याच्यानंतर आपण ते कटिंगचं काम थांबवलं होतं. तर ह्या प्लॉटची बऱ्यापैकी जी साफसफाई होती, म्हणजे कटिंग नंतर जी साफसफाई राहिली ती चांगल्यापैकी राहिली आणि इथे त्यांच्या शेजारी जगतापांचा पण प्लॉट आहे. त्यांचं पण आता हे जे कटिंग तोडलं होतं तर ते पण आपण तोडल्यानंतर ते तसंच जास्त वाढलं नाही. आता आहे बाकी काही ठिकाणी तोडलेलं आहे पण ते ओढलेलं नाही, काढलेलं नाही कुंपण. त्यामुळे ती जिथं जी जाळी जशी आहे तिथंच वळली. आता तेव्हा जे कुंपण तोडलं तर ते परत फुटलं आणि आता हिरवं झालंय काही ठिकाणी. आता काम कमी आहे पण ते करून घ्यावं लागणार आहे. कारण येत्या काळात ही परिस्थिती जी आहे भोसलेंच्या प्लॉट मध्ये झालेली, हा तो प्लॉट, तर ही एकाच प्लॉट मध्ये नाही, आणखी भरपूर ठिकाणी आहे. पण मी सॅम्पल साठी एकच फोटो काढला. आता काही ठिकाणी रोड पण खराब झालाय. तर रोडचं पण आपण मागच्या याच्यात शेअर केलं होतं की थोडे थोडे खड्डे आहेत, ते जर आता भरून घेतले नाहीत तर ते मोठे मोठे खड्डे होण्याची शक्यता आहे म्हणून. पण त्याच्यावरही कोणी प्रतिसाद लवकर दिला नाही. आता हित झालंय. आता एकच मिनिट. हे इथं डॉक्टरांच्या बंगल्यासमोर त्यांच्या गाड्या घोड्या ज्या आहेत आपल्या ने आण करण्यासाठी ज्या गाडी आहे ती इथं टर्न मारतीये, त्याच्यामुळे इथं मोठा खड्डा झालाय. तो रोड उखळून गेला तिथला. आणि इकडं बाकी खाली रोड ओके, पण इथून ते घोडे सरांच्या पाण्यापर्यंत भरपूर खड्डे झालेत. रोड उखळून गेला येतो. तर त्याचं पण रिपेअर आपल्याला करायचंय. पण ते फ्युचर मध्ये ते आता एवढं अर्जंट नाही, पण फ्युचर मध्ये करू. की आता अर्जंट जे आहे
ते आपल्याला ड्रीप लाईन. कारण जे आता हे जे झाडं आहेत हिरवी, ती वाळली नाही पाहिजे. कारण एक झाड वाढायला कमीत कमी 5 वर्ष आता झालेली आहेत. ही जेवढी झाडं आहेत नारळाची, 5 ते 7 वर्षाची झाड आहेत. आणि 7 वर्षाचं झाड वाळतंय म्हणजे आपल्याला त्यावर काहीतरी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता काही असं लक्षात आलंय की शेजारचे शेतावाले काय करतायत की त्यांचं शेत जे आहे ते प्लॉटिंग मध्ये कन्वर्ट करतायत. आणि प्लॉटिंग मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काही इथे आजूबाजूच्या काही लोकांना रोड वरून डायरेक्टली रस्ता नाहीये. त्यामुळं ते लोक काय करतात, आपल्या साईडचा रस्ता त्यांच्यासाठी वहिवाटीसाठी वापरतील याची एक भीती आहे. तर ती पुढे तसं व्हायला नको. की जर कोणी तसा प्लॉट विकला, शेजारच्या शेतवाल्यांनी तो प्लॉट घेतला आणि तिथनं आपल्या प्लॉटिंग मधनं जर तो वहिवाट करत असेल त्याच्या प्लॉटिंगचं, तर पुढे भविष्यात 5-10 वर्षात, जेव्हा 5-10 वर्षांनंतर जे काही घरं होतील, वही ट्रॅफिकचं जे काही ट्रॅफिकची जी काही अडचण होईल ती आपल्या साईटवर पडेल. त्यांच्याकडे जाणाऱ्या गाड्या, त्यांच्याकडे होणारी वाहतूक ती आपल्या साईडच्या लोकांना त्रास देईल. त्यामुळं तीही एक आपल्या साईडच्या लोकांसाठी सतर्क राहायची गरज आहे. आता याच्यावर कोणाला काय बोलायचं का बोला. जयदे साहेब, गायकवाड साहेब. साहेब बेनस्कर बोलतोय. हा बोला. म्हटलं जे जो रस्ता वगैरे आहे, आता मध्यंतरी मी आलो होतो, तो आपल्याला फोन पण केला होता, पण तो जो हा. रोड आहे ऍटलिस्ट त्याला रिपेअर न करता ऍटलिस्ट त्याला थोडस दाबले वगैरे गेलं किंवा असं काय करता आलं तर बघा. कारण की काय तिकडे जाताच येत नाही माझ्या प्लॉट वरती. आणि प्लॉट वरती पण मागच्या बारीला जे आपण झाडं म्हणजे शेवटचा प्लॉट आहे ना तुमचा? 68 आसवानींच्या शेजारचा. ओके ओके ओके. हा. ते रोड रिपेअरिंग मध्ये जेव्हा काम सुरू होईल ना, आपण हा, ते करून घेऊ. कारण काय होतं, कुठल्या तरी एक एक काम आपण हाती घेऊया. कारण आता जे झालंय, पहिलं फेन्सिंग कटिंगचं काम, दुसरं जे आहे मेन जे आहे ते ड्रीप लाईन आहे, तिसरं जे आहे ते रोडचं आहे. ते हा. रोडचं नंतर आपण घेऊया. रोडचं जेव्हा करायला घेऊ तेव्हा आपण ते करू. चालेल, ठीक आहे. हा. आणि भविष्यात काय आहे, आपण आपल्याला समजा प्लॉट नंबर 37-38 पासून हा. खाली डांबरी रोड नाहीये. पण आपण हो. तो डांबरी रोडचा विषय करूया, पण आत्ताच नाही. हा. येत्या पुढच्या 5-6 वर्षात करूया. कारण काय होतंय, जर आपण ड्रेनेज लाईन टाकली तर हा. तो हा. हा. जो काही रोड आहे केलेला, तो परत तोडावा लागेल. डांबरी असो किंवा आपला कॉन्क्रीट रस्ता असो, हो. तो खर्च वाया जाईल. त्यामुळं बरोबर. जोपर्यंत ड्रेनेज लाईन आपली पडत नाही तोपर्यंत अनिल, आपण ते आहे तसा हा. रस्ता आपण वापरूया. मला ओके. बोलायचं आहे कुठलं रे? हा बोला बोला. हा, एक मिनिट. हा बोला. हा नाही, सर, पण मी काय जे म्हणतो, जर डांबरीकरण न करता जर ऍटलिस्ट तिकडं आपण रोलर वगैरे मारून ऍटलिस्ट प्लेन जर केला तर ऍटलिस्ट तेवढं हो येणं जाणं तरी हो थोडंसं होऊन जाईल ना. हो 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 तेवढं आपण प्लॅन करूया. तिकडे होणारच बोलू शकतो ना? हा. आहे. ओके. आणखी कोणी बोलायचंय? हा सर, जे बोलतोय. हा बोला बोला.
हा सर, मी तर तुम्हाला भेटून गेलोय एकदा. हा हा हा. मला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते प्लॉट मी तर सेल करणार आहे नाही का. हो 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 माझ्या मिसेसनी मेसेज टाकलेला आहे. हो. तर वैयक्तिक मी थोडेसे झाडं बिडं तुम्ही म्हणताय ते हा. कटिंग करून समज घेतलं तिथं झाडं तर चालेल का? आता मला तर वेळ नाही तेवढा. हा हा मी कसं आहे कुरकुम एमआयडीसी कामाला आहे. हा हा आणि मला परत हे जमत बी नाही, पण हे काय शेजारचे मुलं कोणी असं चालू करून घेतले. मला एवढं त्यात जमत नाहीये ते व्हिडिओ कॉल हा काय ते. हा हा. ओके. तर मला ते सेल करायचं आहे. तर मग तेवढं मी एक माझं थोडं काम करून घेऊ शकतो का? परवानगी असली तर तुमची. हा, करून घेऊ काय का ते शकता, झाडं पण बिडं काय वाढलेली आपण आहेत. काय काय करूया, हं. तसं पण करू शकता. पण हा. जर आपण कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलाच, बर बर बर. तर आता तो कॉन्ट्रॅक्ट तर पूर्ण साईट साठीच असेल, कुणाच्या एका प्लॉट साठी नसेल. हा हा हा. आता सगळ्यांचे आपल्याला मागच्या याच्यात जे आपण रोड साठी काढला होता, मेंटेनन्स जे सुरू केलं होतं, त्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केलेला, सगळ्यांनीच आपापली मेंटेनन्स जमा केलेला आणि बरोबर बरोबर. सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केला. आम्ही शिवाजी सोनवणे आणि मी हा 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 दोघं हा. इथं हजर होतो. बर सगळ्यांनी बर. आम्हाला फोनवरून इथं साईटला भेटून जेव्हा हा काम हा सुरू हा. होते, सगळ्यांनी सपोर्ट केला. आपण वरून जे येणारं पाणी होतं, त्या मेन म्हणजे वरून जे पाणी येणारं होतं, हा सगळ्या हा अष्टापूर फाट्याचं काय होतं, की त्या हा. त्या साईडचं पाणी आपल्या साईड मध्ये येत होतं. तर ते पाणी बर बर. आपण मेन म्हणजे रोखलं आणि खाली हम्म, हम्म. अक्षरशः 16 ते 18 गाड्या मुरुम आपण टाकून घेतला होता. हो हो हो. पाहिलं पाहिलं म्हणजे. हो हो. हा हा. आणि त्याच्यानंतर माझं एक सजेस्ट होतं. हॅलो, हं, माझं एक हं, सजेस्ट होतं. हं. आपण जे आता नाही बिल्डरने आपल्याला ते डेव्हलपिंग करताना नारळ झाडं नाही का आपल्याला मग हिरवळ करून दिली ती. हा तर नारळ झाडीला कसं आहे वाळतात ते. त्यापेक्षा मग आपली दुसरी लिंबाची म्हणा, जे ज्याच्याकडून आपल्याला ऑक्सिजन असे चांगले हा झाडे हिरवीगार राहतात, त्यांना पाणी हा. द्यायची गरज नाही पडणार भविष्यात. अशी झाडं लावा ना सर. मागच्या म्हणजे त्याला आहे ना माग बरेचसे मागच्या तुम्हाला खर्च करावा लागायचा नाही. मागच्या मीटिंग मध्ये हे बोलणं पण आपलं झालेलं, की हा आपण काही गुलमोहरची झाडं म्हणा, कारण काय हा. गुलमोहरचं काय, तुम्हाला तोडलं तरी परत फुटतं चांगल्यापैकी. फुटते पुढे. हा. हा, म्हणजे त्यांना अशी पाण्याची झाडं गरज म्हणजे नाही पडेल असं भविष्यात. ज्यांना पाण्याची गरज नाही, अशी झाडं हो त्या हो हो. लावणार आहे. हो आता तो हो. प्रयोग मी आहे ना कंबाईन केलता. आम्ही हम्म. आहे ना काय केलं, आपली फळांची झाडं म्हणजे तुमचं उन्हाळ्यातले ते असतात ना ते काय म्हणतात त्याला, जांभूळ हा किंवा असं कडुलिंब असे लावली हिरवळगार बी राहतो. त्यातून हो तुम्हाला हो ऑक्सिजन हे बी मिळू शकतो भरपूर. आणि हो पाण्याचा खर्च वाचतो, ड्रिपचा हो खर्च वाचतो. हो. हा हा. ते तर हे आहे. एक सजेस्ट आहे बाकी. हा आपलं आता जे ड्रिपचं जे चाललंय, आहेत ती हा नारळांची झाडं हा हा. वाचवायचा प्रयत्न आपल्याला चाललाय. तेच ना तेच ना. पण ते आता नारळ हे झाडाला काय होतं सोसायटीच्या ते ऑटोमॅटिकली काय नंतर त्याला भोंगा लागत हो काय लागून ते हो खराब हो. होऊ लागतात नाही का, त्या बऱ्याच जावळ्या खाली पडतात. बऱ्याच असं ठिकाणी होतं. भुंगा लागलाय, पाणी देऊन पण काही ठिकाणी भुंगा लागला की ते झाड हा. वाळून जातं. ते खराब होतं ते. हो आणि जे कायमस्वरूपी टिकणारी झाडं अशी जर लावली ना, म्हणजे तो हो तुमचा आपला तो खर्च वाचेल. हो, ते तर आहे. हम्म. ठीक आहे बाकी काय नाही प्रॉब्लेम. बघा मग काय असेल ते. मी गुरुवारी येऊन वाटलं तर तुम्हाला ऍक्च्युअली भेटून जातो तुम्हाला परत. ओके ओके ओके, भेटूया आपण. धन्यवाद धन्यवाद. चालून द्या ओके. परत कंटिन्यू. आणखी कोणाला काही बोलायचे? औरंगी साहेब. बोला म्हणा, बोला. काही बोलल्याशिवाय म्हणजे विषय हा निघतात आहे का नाही काही. हा बोला थोडंफार काय काय ना बोला, का मनात काय असतं ते म्हणजे तो मार्गी लागतो विषय बाकी काय नाही. हा ना. थोडं थोडं बोला, थोडं काय असं बिंदास बोला, काय नाही प्रॉब्लेम. आपल्या इकडे आता काय रेट चालू आहे साहेब? आता आता तरी म्हणजे डॉक्टरांचा जो बंगला आहे ना, हा हा ह्या हा. बंगल्याच्या बरोबरीला आता तरी 7 ते 8 लाख रुपये सुरू आहे. ओके पण ते ओके. हा हा
बऱ्यापैकी आहे. हा 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 हा. मग जसं आता आमच्या आतल्या साईडला आहे तर तिकडं काय कमी वगैरे काय कसं काय? काय प्लॉट नंबर किती आहे? 68 68. 68 A मध्ये नाही आसवणीच्या शेजारी. काय होतंय, खाली येतात लोक बघायला, हा हा पण हा हा ते जरा रोड पासून आत अंतर होतंय म्हणून ते इथं काही हे करत नाहीत जास्त. हा 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 हा, होईल पण पुढे थोडं वेळ द्यावा लागेल तुम्हाला तर. अच्छा 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 अच्छा. हा, कारण आता मी पण खालीच राहायला आहे इकडं म्हसोबाच्या मंदिराजवळ. अच्छा. हो, ओके माझा प्लॉट पण खालीच आहे. ओके ओके ओके. हो, मग आता सध्या आपल्या प्लॉटची काय किंमत आहे, माझा एक अंदाज आहे? इथे खाली तुम्हाला बाजूच्या प्लॉटिंगचं जर विचारायचं झालं, बघायचं झालं तर तिकडे 4.5-5 सुरू आहे आता. 4.5-5 चालू आहे आता. हो ओके. हो, ते ना म्हणजे 4.5-5. पाहिजे तसा रेट आपल्या याच्यामध्ये वाढलेला नाही अजून. नाही, मी खाली अजून वाढलेला नाही. डॉक्टर दानवे डॉक्टर आहेत ना, हा 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 त्यांच्या बंगल्याच्या वर, हा हा हा. म्हणजे तेवढ्या अंतरावर तुम्हाला 7 ते 8 लाख रुपये आरामात भेटतात. ओके ओके. हो हो आमच्या म्हणजे A26 पासून जे दे A26 हो 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 तिथे हो. ठीक आहे. ते बघा आणि आपल्याला भेटायलाच पाहिजे. गुंतवणूकदार असू द्या किंवा हो हो म्हणजे राहायला येणार असू द्या, ते हा हा भेटायलाच तेच पाहिजे. ना. कारण तुम्ही भेटायला मला तरी वाटतंय तुम्ही 2008-9 हो 9ला हो हे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मी. हा, तेच ना, त्यासाठी आपलं बघा म्हणलं. पण मी येतो गुरुवार तुम्हाला असं भेटायला. काय चालतंय, असेल ते काय हरकत करून घेऊ आपण. ओके नाही. ओके. चालेल. इंगोले साहेब, आहे कोणाला काही बोलायचंय? तर आपण काय करूया, आता हे साईट कटिंगचं जे आहे कॉन्ट्रॅक्ट, एकाला 1-2 जणांना मी विचारलंय, बर बर. तर ते आपण देऊया का? कारण सगळ्यांना विचारल्याशिवाय आपण ते म्हणजे वर्षभर थांबलोय आता आपण, की हम्म. आणि आता कटिंग झाली नाही तर ते परत ह्या पुढच्या येणाऱ्या वर्षी पाऊस झाला की ते परत वाढणार, परत ते वाढणार. निम्मे प्लॉट कव्हर करणार. हम्म. त्याकरता ते आपण करून घेऊया का? मग आता त्याला किती खर्च येतो आपल्याला प्रत्येक प्लॉट? पर प्लॉट तसं नाही, पूर्ण साईटच देतोय आपण. ते विचारलेलं माग तर कोटेशन त्यांनी 25,000चं दिलं होतं. हे पूर्ण, अच्छा अच्छा अच्छा. हा, सतीश बोर्डे साहेब आहेत ना, त्यांच्या प्लॉट पासून ते शेवटपर्यंत. अच्छा. हो. हॅलो. ओके. मग आता काय हा, आपल्याकडे बोला. जमा रक्कम आहे का, मग आता काढायची आपल्याला रक्कम कसं काय? आता काय 42,000 जी आहे ती हा उरलेली रक्कम जमा आहे. हा हा आणि आता काय झालंय, भरपूर लोकांनी 2022 मध्ये पण जमा केली होती आणि आपण मग 23 मध्ये काही काय 1-2 झालं? जणांनी विषय केला होता की एनओसी वगैरे ठेवू नका, प्लॉट विकताना एनओसी वगैरे ठेवू नका, मेंटेनन्स नाही दिला तर त्याचं हा हा हा. एनओसी राईट राईट. परवानगी, तशा कारणाने काहीतरी झाले. त्याच्यानंतर आपण मेंटेनन्स पण घेतला नाही आणि मग ते काम जे सुरू होते ते पण ते पण थांबवले. स्टॉप झाली. ते पण थांबवले आपण, मुद्दामून थांबवले की ओके. लोकांचा प्रतिसाद येऊ द्या. की बरोबर काय आहे. आहे आता, जेवढे आपण मीटिंग मध्ये आहोत तेवढेच नाही, भरपूर लोक येऊन गेले. त्यांच्या प्लॉटचं काय काम सुरू असताना आपण काम सुरू केलेलं ते बघितलं. आता जी परिस्थिती झाली ती पण बघितली. बरोबर आहे. तर ते स्वतःहून येऊन काहीतरी करा म्हणून सांगून गेले की मेंटेनन्स घ्या, सुरू करा. आपले संदीप ढवळे झाले, आपले हा. आणखी माणिक थोरात झाले, हम्म, 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 हम्म.
शिंगारे झाले. अच्छा. हा, असे भरपूर लोक येऊन गेले. आणि सुरू करा आपले अनिता कामत मॅडम झाल्या. नाही, सुरू सुरू केलेलं. मेंटेनन्स हा. सुरू ठेवा आणि काम करा. पण आपण नाही, काम त्यांना त्यांना मेंटेनन्स जर एवढं सुद्धा कशाला घेतली. हा, त्यांनी जर एवढं सुद्धा दरवर्षी. केलं हा. त्यांनी एवढं सुद्धा केलं की मेंटेनन्स जमा करूया का आता. हा. तर मी स्वतः नाही म्हणलो की आता सध्या राहू द्या, पहिलं मीटिंग होऊ द्या, नंतर मेंटेनन्स आपण जमा करू. बरोबर. आणि जी ठरली कामं ती एक एक पाडू. आता मेन यात काम पहिलं जे आहे, लोकांच्या काही भंगारवाल्यांनी काय केलं, भंगारवाल्या बायका येतात भंगार वेचायला. हो हो हो. तर त्यांनी त्यांच्या पाट्या वगैरे काढून नेलेल्या. आमचंही तेच झालेलं. जे आमचीच प्लॉट पाठी नाहीये तिकडे. जे प्लॉट धारक येतात तर त्यांना हो. त्यांच्या पाट्या सापडत नाहीत. त्यांचा प्लॉट सापडत नाही, ते शोधत शोधत फोन करतात, अच्छा. आमचा ते पण प्लॉट नाहीये, कुठे आहे. आणि त्याच्यानंतर जे फेन्सिंगचे जे आपण हे लावलं होतं, खांब लावला होता, छोटे छोटे खांब लावले होते, ते हा पण नाहीये माझ्या प्लॉट वरती. ते पण गायब झाले. हा. काही ठिकाणी ते पण झालेलं, ते पण आपण कव्हर करूया. हा हा आता हा. यावर्षी एकदा मेंटेनन्स जमा करणं सुरू करू आणि ते कव्हर करून घेऊ. हा, अगदी. मेन कारण की म्हणजे बघा, एक जर आपली सोसायटी जर मेंटेन असेल, तर हा, आपली व्हॅल्यू चांगली भेटेल आपल्याला जागेची. व्हॅल्यू म्हणजे मेन व्यवस्थित भेटते. हो, जर तेच आहे तुमची ना. कसं आहे, नव्या नवरीसारखं आहे. हो. तुम्ही जर ते म्हातारी दाखवणार तर तिच्याशी हा. लग्न कोण करणार. हो. तसं बरं आहे. सर ऐका ना सर, हा जे हा बोलतोय. हा, बोला. तर आपण ते काय करू, एक एक विषय आपण मार्गी लावू. आता पहिले तुमचं आपला प्रॉब्लेम काय आहे, वहिवाट आणि साईड कटिंग तुम्हाला करायचंय पहिले, नाही का आपल्याला. साईड कटिंग करून घेऊ. हो, दुसरं पहिले साईड कटिंग करून घेऊ. दुस आणि वहिवाट जे आहे दुस म्हणता तुम्ही, ते पहिलं कंपाऊंडचं, हा, ते ते वहिवाट कटिंग पहिले करून घेऊ. बंद करू पहिली. हा, ते बंद करू. आणि हा. मेन तिसरा जे आहे ते हम्म. नेम प्लेट. प्रत्येक प्लॉटला नेम प्लेट टेम्पलेट. हा, ज्यांची आहे त्यांची राहू देऊ, आणि त्यांचे ज्यांची राहून देऊ. नाहीये बरोबर. त्यांना नेम प्लेट ती मारून देऊ. हो आणि हो. चौथं काम जे आहे ते प्लॉट कटिंग. एक मिनिट हा. कटिंगचं झालं. वहिवाट जे आहे ते काय काय कंपाऊंड पडलेले आहेत ते आपण उभे करू, तार कंपाऊंड हा. आणि ज्यांच्या प्लॉट मध्ये पडले ते. चौथं म्हणजे आपलं नवी झाडं आता पावसाळ्याच्या आधी घेऊन ठेव. घेऊन ठेवू. बरोबर. नवीन झाडं, हा. हम्म, किंवा हम्म. कोणती पण असू द्या, म्हणजे सगळ्यांच्या सहमतीनं बघूया कोणती झाडं लावायची. गुलमोहरचा आमचा मागे विषय झाला होता की गुलमोहरची झाडं हम्म, हम्म, हम्म. लावूया. तर ते गुलमोहरच्या झाडाला पाणी पण कमी लागतं. आणि जी झाडांची वाढ झाल्यानंतर हा, फुलं वगैरे ते व्यवस्थितच दिसेल साईट. ही बरोबर. अशी भंगार तर अजिबात दिसणार नाही. हम्म, हम्म. आणि आता सर जे काय झालं. होतंय, आता तुम्ही तिथे राहताय, हम्म, त्यामुळे तुम्हाला ते सगळं व्यवस्थित नाही का, राहायला बी पाहिजे. तर मेन गेट आहे ना आपलं, मेन गेट. मेन गेट. हा, हे आहे ना कायमस्वरूपी बंद ठेवा ना. जेव्हा तुम्हाला जायचंय तेव्हा आपण आता स्वतः क्लिअर, तुम्ही जिथं राहताय तर जायचं, आपण उघडायचं, बाहेर गाडी काढायची, लावायचं. तुम्ही हम्म, तुमच्या हम्म. कामाला लावू शकता. म्हणजे असं थोडं काहीतरी हो, करावं लागलं आपल्याला म्हणजे. तो पण विषय मागच्या मीटिंग मध्ये झाला होता गेटचा. पण हा काय हा झालं, हा. आता डॉक्टर दानवे सरांच्या बंगल्यावर जे इंजिनियर आहेत बर बर. त्यांच्या 3 ते 4 शिफ्ट चालतात. हा हा, बरोबर आहे. तर काय होतं, अर्ध्या अर्ध्या तासांनी त्यांची गाडी चालूच राहते. हम्म, दोन हम्म. दोन तीन वेळा ते गाडी येणे जाणे करते. लोकांना ज्या गाडीत जेवढे बसतात ते घेऊन जातात. त्याच्यामुळे 2-3 वेळा ती गाडी येणं जाणं करते. हा, मग तेच दानवे सरांना थोडस त्याच्यामुळे ते रिक्वेस्ट करावं काम लागेल की त्याच्यामुळे ते काम ड्रायव्हरला नाही रखडलं का. होतं. आणि हो. दुसरा विषय झाला होता की गेट बसून जे आहे जुनं गेट ते रिपेअर हम्म. करून बसूया. पण ते गेट कुठं बसवावं लागेल, त्या कमानीच्या अलीकडेच तर सतीश नाही का, थोडं हाय सतीश तिथं स- म्हणजे. भोरडे साहेबांच्या प्लॉटच्या अलीकडं.
हो म्हणजे हो कारण त्यांचं ते पाण्याचा बिझनेस आहे पाण्याची त्याच्यामुळे बिझनेस आहे नाही बरोबर ना ते त्यांच्या अलीकडे आपल्याला करावं लागेल हा तर ते बरोबर बरोबर गेट तिथं आता बसून कंडिशन घ्यावं काय आहे लागेल म्हणजे गेट तुटलेलं आता आहे का आपलं हा गेट ते तुटलेलं आहे ते जंग चढलाय त्याला आणि निम्म झालंय समजा जंग चढून हो का म्हणजे हो वेल्डिंग करून सुद्धा उपयोग होते नाही म्हणजे वेल्डिंग करून काय उपयोग नाही काय त्याचं मटेरियल हम्म. वापरता येईल पण बघूया हा आपण हा काय हा. करता येईल पुढे आता कसं आहे आपला मेन विषय म्हणजे वहिवाट जर बंद करायचे म्हणलं तर पहिलं गेटचं काम करावं लागेल हो 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 नाही तर गेट कंटिन्यू उघडं राहिलं की आता माणूस येणारच आता विषय आहे की जिकडनं मागे मी व्हिडिओ शेअर केला होता हो हो अ, पाहिलं पाहिलं खांदवे सरांच्या आणि बोर्डे सरांच्या प्लॉट पासून ते खांदवे सरांच्या प्लॉट पर्यंत बर बर कुंपण पूर्ण तोडलेलं आहे आणि तिथं तोडलेलं आहे हा बिल्डिंगचे वगैरे कामं झालेत आता काय होतंय काही दिवसांनी आणखी इथं लोक राहायला येतील पण हम्म. आता मी पण सिटीतली लोक खेडेगावात वळायला लागलीत तशी हो हो पुण्यातली लोक इथं राहायला येतील पण काय येतील होतंय येतील त्यांना लगेच इकडचं माहित नसतं किंवा हम्म. त्यांना जनावरां कुत्रे वगैरे यांची भीती असते हो तर हो अशा लोकां इकडचे बाजूच्या प्लॉट मधले काही कुत्रे झाले आता माग हम्म. खंडी सोड आजी आहेत त्यांचा बरोबर प्लॉट नाही आहे मध्ये मी आहे ना पण एकदा आलतो ना हा आमचा आणि जगताप सरांचा आमचा शहर आहे ना हा ते जगताप आमच्या शहरचे आहेत त्यांच्या हेतून वहिवाट पाठीमाग पाटील म्हणून कोणतरी आहे. हो त्यांना आम्ही सांगून ते आलतो बोल की यूज बोल करू बोल नका म्हणून नाही का आमचा हा 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 मी त्यांना सांगितलं होतं आमच्या प्लॉट मधून तुम्ही येऊन जाऊन करू नका तुमच्या प्लॉट मध्ये जायला हा हा पण ते हा हा वाटतं ते यांचे इंजिनियर आहेत त्यांना जे शॉर्टकट पडतो हा म्हणून आपण तिथून जातात तिथे असं आहे हो पाटील हो म्हणून बघा पाठीमाग हो त्याला मी दोनदा पाटील सांगू आलोय त्यांचा नंबर पण आहे माझ्याकडे हो हो त्यांना सांगू आलतो की जाऊन येऊ नका आमच्या प्लॉट मधून नाही का आपलं हा ते बंद करूया आपण हम्म. विचार जसं करून आमच्या प्लॉट पाशी पण ते कुंपण तुटलेलं लास्टला तिकडनं पण हो हम्म. वहिवाट चालू आहे बहुतेक हो 68 ते तर आहेच मी जिथं हो जिथं बांधकाम झालंय ना जिथं जिथं बांधकाम झालंय तिथं तिथं ते कुंपण तुटलंय शॉर्टकट आपण जातात येते हो शॉर्टकट तिथं हो हो ठीक आहे आता ठीक आहे भरपूर ठिकाणी काय होतंय दानवे सरांच्या प्लॉट जाऊ आपल्या दानवे सरांच्या प्लॉटिंग मध्ये काही एक दोन ठिकाणी तुटलेलं आहे तिथं ते बकऱ्यावाले बकऱ्या घेऊन येतात आणखी हम्म. तुमच्या प्लॉट आपल्या जगताप सरांच्या प्लॉट मधलं पण ती तुटले तिथनं पण बकऱ्या घेऊन येतात म्हणजे इकडनं येणार तिकडनं जाणार ती हो वहिवाट हो. त्यांची फिनिशिंग झाली पण हम्म. आपलं जे सेफ्टी आहे आपण ठेवूयात बर बर नाही जर जर हे बकऱ्या वगैरे येतात आणि जर आता आपण ते चांगले चांगले झाडं वगैरे लावू तर ते हा आपल्यासाठी नुकसानच आहे ना मग नाही नाही जेव्हा आपण झाडं लावणार आहे हा ते सगळ्यात पहिलं हे जे वहिवाट जिथं जिथं पडली आहे हो ती ते पहिला बंद आपण करावं लागेल आपल्याला क्लोज करून घेऊया हो त्याच्यानंतरच आपण झाडं वगैरे आणूया हो हो अगदी अगदी पहिले ते करावं लागलं आपल्याला हो जो विषय मेन आहे तो पहिला करून घेऊ आपण कंपाऊंडचा हो वहिवाट बंद करू आणि हो गेटचा गेट उघडा असलं की येणारच कोणी असो हो मग ते हो हो ओके ओके हे दोन विषय बघू आपण घेऊ हो आता एक काय झालंय गेटचा विषय महत्वाचा हा खांदवे सरांच्या प्लॉट पासून ते भोरडे सरांच्या प्लॉट पर्यंत हा. ए विंग मधलं ए बर विंग बर मध्ये आता तिथले ते जे प्लॉट धारक आहेत त्यांनी हम्म. आपल्याला मेंटेनन्स दिला नाही आणि मेंटेनन्स द्यायला नकार पण दिला होता की आम्ही मेंटेनन्स बर देणार नाही म्हणून की आमच्या हम्म. प्लॉटचा तुम्ही गृहीत धरू नका बर बर तर अशा परिस्थितीत आपल्याला गेट जे आहे ते हलवावं लागणार आहे खांदवे सरांच्या प्लॉट जवळ बरोबर आणि कुंपण जे आहे ते संदीप ढवळे साहेब आहेत यांच्यापासून फेन्सिंग करून घ्यावं लागणार आहे म्हणजे ते गेट हम्म. तिथं क्लोज झाल्यासारखं होईल बरोबर हा ते सगळं अं, आपल्याला करावं लागेल व्यवस्थित म्हणजे. हो चालेल आणि हम्म. त्यांच्या अं, खांदवे सरांच्या प्लॉट समोर
विद्यार्थी साहेबांचा प्लॉट आहे. त्यांचा पण बर. विषय चालला होता की फेन्सिंग करून घ्या वगैरे. तर मग हम्म. त्यांना मी तो विषय हे केला होता की आपण तुमचं फेन्सिंग जे तुम्ही करणार आहे, तर तिथं आपण गेट बसूया म्हणून, आणि तुमचं फेन्सिंग जेव्हा होईल तर ते तिथं ते कव्हर होईल. म्हणजे आपल्याला तो खर्च पडणार नाही. त्यांचा जो प्लॉटचा जो फेन्सिंग होईल, हम्म. त्यांच्या शेजारी आणखी कोणी त्यांच्या शेजारी कोण आहे माहित नाही आता. तर ठीक आहे. तिथं ते कव्हर होऊन जाईल, म्हणजे आपला तो खर्च तिथं वाचेल. बरोबर. हो. ठीक आहे. चालतंय. मी गुरुवारी तुम्हाला येऊन भेटतोच आहे. मग हो. आपण तो हिशोब केला करूया. चालेल चालेल. तर ठीक आहे. आणखी कोणाला काही बोलायचंय? नाही, ठीक आहे, झालं आता सर. हो. ओके. तर आपण पहिलं फेन्सिंगचं जे आहे ते क्लिनिंग ते करूया. राईट. नंतर नंबर प्लेटचं करूया 2 नंबरला. ठीक आहे. ड्रिप लाईनचं आपण जरा मागं ठेवूया, जसं हो. जसं थोडं मागं तुम्ही ठेवूया. हा हा. तसं ही जसं कामं करून घेऊ. पण विषय असा आहे की नारळाची झाडं ज्यांची वाळणार आहेत त्यांनी हम्म. तो मनावर घेऊ नये. हो हो. बरोबर कारण आहे. ऑलरेडी 1 वर्ष झालं त्या झाडांना पाणी नाही, आणि हो. खूप आणि माझ्या जणांची माहिती वाळली. प्रमाणे शक्यता कमी आहे. जरी पाणी दिलं तुम्ही तर ते फुटण्याची शक्यता कमी आहे त्याला. हो हो. मग ते काढून आता ते टाकण्याचं चांगलं आहे. बरेच झाडं ती पिवळी झालीत. हो हो. फुटणार नाही ते आता आता ते परत. नाही, एकदा झाड पिवळं झालं की ते हा. ड्रिप लाईनचा विषय आपण कॅन्सल करूया. पेंडिंग ठेवतो. आणि आणि जे झाडं आपण लावणार आहे हा. ते कुठली झाडं लावायची ती नंतर आपण परत एकदा 2-3 महिन्यांनी मीटिंग घेऊया. कारण आता हो. उन्हाळा झाला, पावसाळ्याच्या हा. आधी आपण झाडांचं सगळं सेटअप करून घेऊ की ठीक आहे. कोणती झाडं लावायची काय वगैरे. म्हणजे तसंच बरोबर. साईडचा जो एरिया आहे तो तर डेव्हलप होईल आणि व्यवस्थित पण दिसेल. बरोबर. हो. आता काय झालंय, ती बोगनवेल जी आहे, बोगनवेल एवढी वाढली आहे हा की हा. आता मागच्या कटिंग मध्ये भरपूर जागी मोठमोठ्या जाळ्या आम्ही तोडल्या, आणि बर. आजूबाजूच्या मग बायकांनी काड्या तोडणाऱ्या बायकांनी ते विंधन म्हणून घेऊन गेल्या. तर ते प्लॉट हा. क्लिनिंग राहिलं, तेवढं प्लॉट क्लिनिंग राहिलं, कारण आपण काम थांबवलं होतं. बरोबर. हा. तर यावर्षी आपण तेवढं पहिलं करून घेऊया. राहिला रोड रिपेअर जसं आपण जिथे जिथे काही खड्डे झाले ते मग बरोबर. तिसऱ्या नंबरला काम करून घेऊ. आता महत्वाचा आणखी विषय, विहिरीवरचं मीटर जे आहे, माग 1.5-2 वर्ष झाले त्यांनी लाईट कट केलेली. बिल जे आहे त्यांनी 6 वर्षाचं आपल्याला दाखवलं की भरलेलं नाही म्हणून. आता हे बिल भरायचं की नवीनच मीटर घ्यायचं, मीटर घ्यायचं. तो विषय आपण जरा बघूया. कारण काय होतं, आता बिल आहे ते कमीत कमी मला वाटते 72,000 रुपये. बरं. तो माग मी शेअर केला होता बिलाचा हे. आणि त्यांनी नोटीस वगैरे पण दिली होती की ते बिल भरा म्हणून. पण आपल्याकडे गोते साहेबांनी जेव्हापासून ती प्लॉट टाकलेले आहेत ते तेव्हापासूनच बिल तेवढं झालेलं आहे की काय म्हणून त्यांनी ते अंदाजे बिल देऊन दिलं. पण ते आता त्यावर तोडगा म्हणून आपण काहीतरी पर्यायी नवीन मीटर घ्यायचं की आहे. इथले काही लोक आहेत त्यांच्याकडून जी मोटर आहे टेम्पररी आपण जोडून 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला आपण झाडांना पाणी देऊ शकू.
तसं काहीतरी सेटअप करून घेऊ. भोरडे सरांना मी हा विषय सांगितला होता आणि त्यांनी हम्म. त्याला होकार पण दिला की तसंच आपण करून घेऊ म्हणून. बरोबर. हा. आता असं कानावर आलंय की सातबाऱ्याच्या नोंदी पण सुरू झालेल्या आहेत. जर आपण बरं. आपल्या 11 जणांमध्ये सातबारा नोंदी करून घेतल्या तर ते फायदेशीर राहील असं कानावर आलंय. अजून पूर्णपणे मी विचारलं नाही. पण बरोबर. 11 नोंदी सुरू झाल्यात. करायचं अजून ते जेवायचं. हो. हम्म. ज्याला कोणाला म्हणजे वाटतंय की आपल्या ग्रुपचा सातबारा व्हावा त्यांनी बरोबर. ती इन्फॉर्मेशन काढून सातबारा करून घ्या. हम्म. तेच 11 जण मिळून करावं लागेल ते. हो हो हो. एकट्याचं होणार नाही ते. नाही नाही एकट्याचा नाही होत. हो ठीक आहे. त्याचे प्रोसेस बघू काय आहे त्यामुळे. ओके. माहितीगार कोण असेल त्यांना आपण माहिती घेऊ त्यांच्याकडे, आहे का नाही? हो. हम्म. आणखी कोणाला काही बोलायचंय? शिवाजी? हॅलो शिवाजी? ठीक आहे. तर आपण जसं ठरलंय तसं काम हम्म. सुरू करू. बरं. आणि आता 1 मिनिट. 1 मार्चला 1 मार्च पासून मेंटेनन्स जमा करू. आणि मेंटेनन्स जमा करायचा उद्देश म्हणजे प्लॉटिंग मधलं कामच झालं पाहिजे. म्हणजे ज्याने हो. मेंटेनन्स दिला त्याचं असं म्हणणं येतं की आम्ही मेंटेनन्स देतो म्हणजे त्याचं काम झालंच पाहिजे. ते असं नाही. आपण मेंटेनन्स जमा करतोय तो अख्ख्या प्लॉटिंग साठी करतोय. जोपर्यंत संपूर्ण प्लॉट धारकांची संमती येत नाही तोपर्यंत आपण ते काम कोणत्याही एका प्लॉट धारकाचं काम करत नाही. बरोबर. हे सार्वजनिक सारखं आहे. म्हणजे हम्म. सगळ्यांनी कंबाईन सगळं जो चालू करायचं नाही म्हणजे. हा जे काही आहे कंबाईन खर्च आपण करणार आहोत. कंबाईन आपण जमा करणार आहोत मेंटेनन्स. तर सगळ्यांचं काम पण ते कंबाईनच होणार आहे. हम्म. त्याकरता सगळ्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे. आता आणि सगळे काही ठिकाणी काय होतं ज्यांनी कोणी मेंटेनन्स भरला नाही पण भरपूर लोकांचं असं म्हणणं आलं की शेजारच्यानी मेंटेनन्स भरला नाही पण त्याच्या प्लॉटिंगचं तो क्लिनिंग झालं पण मग त्याचं काय करायचं. असं कोणी करू नका. कारण तुम्ही कोणी मेंटेनन्स दिला नाही म्हणून तुमच्या दारासमोर आम्ही रोड करणार नाही असं होत नाही. किंवा रोड रिपेअर करणार नाही किंवा तुमच्या प्लॉटचं क्लिनिंग करणार नाही. एक प्लॉट सोडून दुसरा प्लॉट हाती घेणं तेही बरोबर नाही. आता सगळेच लोक मेंटेनन्स देतात. आता समजा 1 ते 5 ह्यांनी सगळ्यांनी मेंटेनन्स दिला पण 3 नंबर वाल्यांनी मेंटेनन्स दिला नाही. तर मग काय 3 नंबर वाल्याच्या दारासमोरचा रोड तसाच सोडायचा आणि पुढे रोड करायचा. नाही तसं नाही करता येत. तसं करता नाही येत. त्यामुळं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि जसं जसं होईल तसं तसं मेंटेनन्स जमा करा. दुसरी गोष्ट मेंटेनन्स हा कुठंच जात नाही. आपल्याकडे जमा राहील. जे काही भविष्यात खर्च होणार आहेत. भविष्यात आपल्याकडे ड्रीप लाईन आहे. ड्रीपचा खर्च करायचा आहे. खाली आणखी नाली जी आहे नालीचा खर्च करायचा आहे. ज्यांना प्लॉट विकायचा आहे त्यांचंच नाही म्हणत मी. जे कोणी इन्व्हेस्टमेंट करणारे असतील जे इतर राहणारे असतील सगळ्यांसाठी ते फायद्याचंच आहे. आज ना बरोबर. उद्या प्लॉट सुधारला तुमच्या प्लॉटच्या किमतीही सुधारतील. आता मी तुम्हाला मागे बोललो तर बाजूचे प्लॉट क्लीन दिसतात कारण ते त्यांनी झाडं वगैरे काही लावलेलं नाही काहीच केलेलं नाही त्यामुळे ते
मोकळच रान दिसतं. हो. पण आपल्याकडे तिथं ते बांधकाम तर भरपूर झालं ना. डेव्हलप झालेलं असून ते आता झाडं वाळली त्याच्यामुळे ते भंगार दिसते. तिकडे म्हणजे कामही भरपूर झालेत ना, कंस्ट्रक्शन चालू आहे भरपूर. हा आणि आता ते डेव्हलपिंग होतीये, आजूबाजूला भरपूर डेव्हलपिंग होतीये. बरोबर. तर चला, कोणाला काही शंका? ओके. नाही, ओके, चालतं, ठीक आहे. ओके, हो. ठीक आहे. थँक्यू सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल. ओके. सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.